या महिलेला ज्युनियर रेस्क्यू टीमने आता तिला खाली उतरायचं काम चालू केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो का 4 जवान वर पोहोचलेले आहेत आणि खाली रोप सोडलेला आहे आणि या रोपच्या सहाय्याने या महिलेला खाली उतरवण्यात येईल। ही महिला पहाटे 3:30 वाजता वर चढलेली होती। तिच्या मुलाचा जातीचा दाखला तिला मिळत नाही असं या लोकांचं म्हणणं आहे। त्या कारणावरून ती वर आंदोलनाचा पवित्रा तिने घेतला असं समजते काही नागरिकांकडून, परंतु प्रत्यक्षात काय कारण होतं ते खाली उतरल्याशिवाय समजणार नाही। आता पहाटे 3:30 वाजता ती वर चढलेली आहे। अगोदर ती खाली उतरतच नव्हती आणि आता खाली उतरत होती, परंतु तिला खाली उतरता येईना कारण की उपाशी असल्यामुळं किंवा हाताला काचत असल्यामुळं आता रेस्क्यू टीमने तिला बांधलेलं आहे, लाईफ जॅकेट वगैरे बांधून लावून, आणि तिला आता सजेशन करतायत कसं उतरायचं आहे काय। आता ती जेव्हा खाली उतरल त्यानंतर आपण त्यांना विचारपूस करूया का नक्की काय कारण होतं, तुम्ही हे आंदोलन का केलं आणि मुख्यमंत्र्यांशी कशासाठी तुम्हाला बोलायचं आहे, हे सगळं आपण या महिलेला विचारणार आहे। सविता कांबळे असं या महिलेचं नाव आहे, आर्वी गावातलीच राहणारी महिला आहे। महिला घाबरते खाली उतरायला आणि एकदम टॉपला होते। ह्या टॉवरच्या जवळपास 300 फुटाचा अंदाजे टॉवर असेल, हा टॉपला होती आणि कावळे का ओरडताय त्यावेळी सकाळी लोकांनी वर पाहिलं तर ती महिला होती आणि तिनेच वरून आवाज दिला मी आहे। हे पहा, हे बघा खाली खाली उतरतीये महिला। हा ना, नाही आता ते बांधल्यामुळे तिला ते राहिला जरा काही भीती वाटत असेल। हा, यांनी वर दोरी धरली नाही काय, दोरी धरलेली हळूहळू सोडता येते। थांबली ना, बघा या ठिकाणी आर्वी गावातले शेकडो लोक या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे। पोलीस पण आहेत। अगोदर ती महिला वर कोणाला येऊन देत नव्हती, आता काहीतरी शेवटी तिला जिची समजूत काढण्यात या पोलीस वगैरे असतील किंवा काही लोक आहेत त्यांना यश मिळाले। संजू भाऊ कधी आली? मला येऊन बराच वेळ झाला, मला घटना कळायला मी 10 मिनिटात आलो। मला येऊन 1-1.5 तास झाले होते। आज कुठं प्रचार आहे मग? प्रचार मतदारसंघातच चालू आहे। मी वरतीला टोकाला होतो आणि नेमकाच आज एक चतुर्थी असल्यामुळे फराळाचं करायला बसलो, फोन आला लगेच मी समजा काही ते जातीच्या दाखल्यावरून जर ती वर चढलेली असेल तर तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल का? 100% त्यांना खाली आल्याच्या नंतर काही त्यांना मदत लागेल ती आपण 100% त्यांचे काही प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद सर। आता या ठिकाणी पहा, आता परत खाली उतरते ती महिला। पहा अजून निम्मा टॉवर खाली उतरायचं आहे। कुठे आहे तू? तो हा हा तू रोकडे म्हणजे हे अगोदर समजूत यांनी काढली नाही का? हे आपले शामकवाले फायर ब्रिगेडवाले इकडून या। हा, नमस्कार, तुम्ही वर होते समजूत काढत होते, तुमचं नाव आधी सांगा संपूर्ण? संतोष लक्ष्मण रोकडे, जुन्नर फायर ब्रिगेड। अच्छा अच्छा, काय वरती तुम्ही गेले, काय झाली चर्चा? काय चर्चा काय नाही, म्हणलं ताई चुकीचा डिसिजन घेऊ नका, पाय पडतो तुमच्या खाली आहे, पोरांचा विचार करा। टेन्शन आहे मला जास्त आहे। तहसीलदार साहेब काय म्हणा? नाही, तहसीलदार साहेबांना नाही फोन करायची वेळ आली त्याच्या आधी। नाही तुम्ही त्यांच्याशी काय बोलले सांगा, काय चर्चा झाली? काय नाही, त्यांना शाळेत ॲडमिशन नाही मुलांचं, घरात परिस्थिती एकदम बिकट आहे, गावाले त्रास देतात असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, म्हणून मी वर चढले। हां, म्हणून पी.आय. साहेबांनी तहसीलदारांचा नंबर दिला होता ना? हो, नंबर दिला होता, पण त्याच्या आधीच ते म्हणजे कन्व्हिन्स झालं खाली उतरायला, त्याच्यामुळे मी पण काय कारण काय सांगितलं? तेच दाखला नाही भेटला त्यांना याचा
जातीच्या दाखल्याचे प्रॉब्लेम आहेत, ॲडमिशनचे प्रॉब्लेम आहेत, लक्ष देत नाही कोण. संजय राऊत तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवतात काय म्हणजे ना इकडे ना 100% मग काय नक्की म्हणजे कारण काय काय सांगितले? जातीच दाखला म्हणजे शाळेचा काय प्रवेश अडला होता का? हो, प्रवेश 15,000 रुपये काय कुरान कॉलेजला सांगितले, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर 75,000 रुपये फी मागितले, ते पैसे भरण्यासाठी पैसे नाही आहेत आमच्याकडे, आम्ही करायचं काय? त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलायचं असं म्हणत होते का? मुख्यमंत्र्यांशी बोलायचं, त्यांना इथं बोलावा, व्हिडिओ कॉल लावा, त्याप्रमाणे आम्ही समजूत काढून त्यांना हात जोडून विनंती करून ऐकलं त्यांनी? ऐकलं. काय आता काय दुखतंय का त्याचं वगैरे? पोटात त्रास होतो थोडासा त्यांना, हार्नेस लावून खाली येतात ते, आणि नंतर आता दवाखान्याची व्यवस्था करा. तुम्ही वरती अगोदर चढले, तुम्हाला येऊन दिलं का? नाही, खालून त्यांना सांगितलं ना पहिलं का मी वरती येतो, फोन लावून देतो तुम्हाला समोर, तुम्ही चर्चा करा. ते म्हणले एक जण या कोणतरी. मग मी गेलो, त्यांच्याशी बोललो, त्यांना व्यवस्थित समजूत घातली त्यांची. 2-3 दिवसात तुमचे सगळे काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सर पण बोलले. किती वेळ तुम्ही समजूत काढली तरी? तरी अर्धा-पाऊण तास होतो. अर्धा-पाऊण तास. हो. अजून काय हकीकत सांगितली त्यांनी स्वतःची? नाही, घराचीच परिस्थिती जास्त त्रासदायक आहे, बाकी काय नाही. म्हणजे पैसे नाही ऍडमिशन साठी, काम होत नाही, जातीचे दाखले नाही आहेत मुलांचे, ऍडमिशन नव्हतं म्हणून मुलांनी कॉलेज सोडून दिलं, पैसे भरायला नव्हतं ऍडमिशनला. बापरे, जातीच दाखला नाही त्यामुळे त्यांना अनुदान म्हणजे मिळालं? ते मिळत नाही. बरं. खूप खूप रोकडे साहेब, धन्यवाद तुम्ही समजूत काढल्याबद्दल. एका प्राण तुम्ही वाचवला, धन्यवाद. चला आता आपण इकडे जाऊया. नक्की ही महिला आता त्या रोकड्यांनी सांगितलंय का काय काय कारण होती? घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किंवा काय दाखले मिळत नसते मुलांच्या शिक्षणासाठी, त्यामुळं झालेला त्रास, त्यामुळं ही महिला वर चढली असं रोकड्यांना या महिलेने सांगितलं आणि ती कन्व्हिन्स झाली शेवटी आणि ती खाली उतरत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय, पहा वरून हा जो रोप आहे हा हळूहळू वरचे जे जवान आहे ते सोडत आहेत आणि तशी ती महिला हळूहळू खाली येते. किती गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि सुटकेचा निश्वास या ठिकाणी जवानांनी किंवा पोलिसांनी सोडलाय. हे जुन्नर रेस्क्यू टीमचे जवान आहेत, राजकुमार चव्हाण यांची खूप मोठी टीम आहे आणि ही टीम सातत्याने अशा अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करून त्यांचा जीव वाचवण्याचं काम करते. अनेक शेकडो लोकांचे जीव यांनी या जुन्नर तालुक्यामध्ये वाचवलेले आहेत. जे कुठंतरी खोऱ्यामध्ये जे ॲक्सिडेंट किंवा आत्महत्या केलेले जे मृतदेह वगैरे असतील ते काढता येत नाही अशा ठिकाणी उतरून त्यांनी ते रेस्क्यू केले. काहीतरी झाले. वरून खाली पाहिलं भीती वाटत असेल. नारायणगाव पोलीस स्टेशनवरून महिला पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे जुन्नर रेस्क्यू टीमची किती गरज आहे हे या ठिकाणी आपल्याला कळतंय का. या ठिकाणी पोलीस वगैरे अनेक आहे परंतु ते कोणी वर केले नाही. परंतु हे रेस्क्यू टीमचे हे जवान आहेत, यांनी म्हणजे जीवाची पर्वा न करता वर जाऊन हे काढलेले. पोलीस देखील खूप वेळ झाला थांबले होते परंतु या जवानांमुळे आता या महिलेला खाली आणण्यास यश मिळाले. खाली जमीन येऊ द्या. खाली बसवा. खाली
राजकुमार खाली त्यांना राजकुमार इथे खाली पहिल्यांदा बसू वाटलं इथं बसू राजकुमार बसायचं या खाली माझं बेल्ट काढा माझं बेल्ट काढा लवकर. लगेच नका पाणी बेल्ट काचला असं हे काढा बरं मॅडम ते काढा वरच ओढणी टाईप आहे काढा माझा दिसते ओढणी ते थांबा ना, मला उभं राहू दे. ओके थांबा ना. चक्कर आहे ना थांबा जर्किन काढू दे. मला टाकायचं तिथे. आता 5 मिनिटं ते बेल्ट काढू दे त्यांना गाव तुला साडली ना नाही राजकुमार त्यासाठी पाट्या बाहेर निघाल मला तो बाहेर काढा पायतून पाय लागून मग पोट बांधा ना, पोट बांधा. घास काढून टाकायचं काढून काढून आत घ्या काढून ओके बसा पहिल्यांदा 2 मिनिटं बसा खाली बसा बसा तुम्ही इथे बसा मॅडम हाताला घेऊन काय झालं नेमकं तुम्ही टॉवर कशासाठी चढले होते चला तिकडे ना, मग तिकडे गेले. नाही 1 मिनिट कशासाठी चढले होते तुम्ही टॉवरवर कशासाठी चढले होते तुमची मागणी काय? मागणी होती तिकडे 2 मिनिटं चला ॲम्ब्युलन्स त्यांना बोललो चला मागणी काय होती ॲम्ब्युलन्स त्या महिलेला बोलण्याची मानसिकता नाही आहे. ते पोट खूप दुखतंय आणि आता काय ते काय त्यांना उभं राहता येत नाही. हे बघा पोट बांधायसाठी ते पोलिसांना विनंती करतायत. चल तू पहिले आता अहो, ऐका ना, मग डोळा उठले पोटात, तुम्हाला काळजाला लागेल मग. तिथं बांधू. 5 मिनिटं फक्त इथं गाडी घ्या माय रिया याचा सारखा पाठी काय कसं पुढे गेले मग पोट बांधता का पुढं? झोप नाही गाडीत नको हॉस्पिटल आलो ग्रामीण हात काढा झालं ना. ओके एक मिनिट फेस नोट टाक बरं का बरं काय काय झालं वर चर्चा काय झालं होतं नक्की एक्झॅक्टली? त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं होतं त्याच्यामुळे ते टेन्शन घरच्या भाऊ खाली या ना हा चौकशी आहे
1-2 मिनटात ठीक आहे. हं. त्यांची मानसिक संतुलन, घरातलं काय वाद आहे, त्या वादामुळे त्यांनी असा पाऊल उचलला होता. पण असं कधीच करू नये, कारण की सगळं प्रशासन हलतं आहे यामुळं. तर त्यांना सगळ्या नागरिकांना असं आव्हान देतो, असं कधीच प्रकार करू नये. ते खाली यायचा अगोदर प्रयत्न करत होते पण त्यांना जमत नव्हतं. काय झालं होतं? त्यांच्या पोटात दुखत होतं, त्यांच्या पोटात काहीतरी, त्यांचे बरंच ऑपरेशन झाल्यामुळं ते म्हटले की मला त्रास होतोय. पण देवाची कृपा, सुखरूप खाली आले ते. कुणी कुणी सहभाग घेतला या रेस्क्यूमध्ये? मी राजकुमार चव्हाण, लखन डाडर, सुनील भाऊ शिंदे आणि संतोष रोकडे, सागर नवले, हे सगळं अग्निशामकचे कर्मचारी होते, ते पण होते. आणि आम्ही पण रेस्क्यू टीम पण होती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रेस्क्यू टीमचं. आणि आपण इथं पाहिलं का पोलीस देखील हातबल होते, इथं वर कोण गेलं नाही. शेवटी ही जुन्नरची रेस्क्यू टीम वर गेली, त्यामुळं त्या महिलेला सुखरूप खाली आणण्यात यश मिळालं आहे. आणि ती पहाटेपासून होती, ती चक्कर वगैरे येत होते ना तिला. चक्कर येत होती, जर समजा वर लवकर गेले नाही तर ती पडली असती किंवा काहीतरी झालं पण असतं. पडली असती. ती एवढी वैतागली होती का ती खाली येण्याची प्रयत्न होती. पण ती म्हटली माझ्यामुळं तुमचा जीव हे झाला आहे, त्याच्यामुळे ती अजून नाराज झाली. आणि ती म्हटली मी डायरेक्ट उडी मारते, अशी म्हटली. पण आम्ही त्यांना सुखरूप खाली आणण्याचा प्रयत्न केला भरपूर. म्हणजे पहा, या जुन्नर रेस्क्यू टीमचं म्हणजे बोलावं तितकं कौतुक, म्हणजे करावं तितकं कौतुक कमी आहे त्यांचं, म्हणजे उपकार आहे. परंतु आज या ठिकाणी जे आपले पोलीस पथक होते किंवा बाकीचे लोक होते, ते हातावर हात ठेवून होते. त्यांचं काम ज्यावेळी संपतं त्या ठिकाणी जुन्नर रेस्क्यू टीमचं काम सुरू होतं. तर आमचं विनंती आहे का ह्या जे रेस्क्यू टीमचे सदस्य आहे कधी पण यांना हे करा, प्रोत्साहित करा, किंवा हे आपली इतर अनेक कामं वगैरे बघून या अशा प्रकारचं हे कामं करत असतात. आणि या ठिकाणी पाहतोय का रेस्क्यू टीमचे जवान खाली उतरत आहेत. आता आपण जाऊया त्या सरकारी रुग्णालयामध्ये, त्या महिलेची विचारपूस करूया, काय बोलते तिचं म्हणणं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पाहत राहा जुन्नर टाइम्स, आर्वी तालुका जुन्नर.